नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहतोय, जे तुम्हाला आपल्या येत्या एमपीएससीच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवा आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपल्या चॅनल शेअर करा, सबस्क्राईबही करा. महत्त्वाची गोष्ट, लेक्चर संपूर्ण पहा, एकही प्रश्न यातला स्किप करू नका. ठीक आहे, तर पाहूयात आजच्या म्हणजेच 3 ऑगस्ट 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, मॅगेलॅनिक ब्रिज मधील दुर्मिळ तारकीय प्रणालीचा शोध कोणत्या दुर्बिणीच्या मदतीने लागलेला आहे नुकताच? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ए रोसेटा दुर्बीण असं नाव आहे त्याचं. महत्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. ए रोसेटा नावाच्या दुर्बिणीने एक दुर्मिळ तारकीय प्रणाली शोधलेली आहे आणि या शोधाचा परिसर हा मॅगेलॅनिक ब्रिज मध्ये आहे. मॅगेलॅनिक ब्रिज लार्ज मॅगेलॅनिक क्लाउड आणि स्मॉल मॅगेलॅनिक क्लाउड या दोन गॅलेक्सीना जोडतो आणि ए रोसेटा ही एक्स-रे टेलिस्कोप आहे आणि या संशोधनाचं मुख्य उद्दिष्ट दुर्बोध तारकीय प्रणालीचा अभ्यास करणं असं आहे. ठीक आहे, आणि सापडलेली प्रणाली ही बी एक्स-रे बायनरी पल्सर प्रकारातील आहे आणि ती उच्च ऊर्जा असलेली तारकीय प्रणाली आहे आणि IUCCAच्या भारतीय शास्त्रज्ञांनी यात मोठं योगदान दिलेलं आहे. आणि IUCCAचा फुल फॉर्म आहे इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स, फुल फॉर्म लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पहा. प्रश्न दुसरा, कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धा 2026 मधील पुरुषांच्या गोळाफेक स्पर्धेमध्ये नीरज चोप्राने कोणतं पदक मिळवलेलं आहे किंवा जिंकलेलं आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, यांनी रौप्य पदक मिळवलंय. महत्वाचे पॉइंट्स पहा. कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धा 2026 चं आयोजन ग्लासगो स्कॉटलंड येथे झाले आणि नीरज चोप्रा यांनी पुरुषांच्या भालाफेक मध्ये रौप्य पदक जिंकलेलं आहे आणि यशवीर सिंग यांनी शेवटच्या प्रयत्नामध्ये कांस्य पदक मिळवून दिलेला आहे. दुसरा जो पॉइंट आहे ना तो लक्षात ठेवा, यशवीर सिंग यांनी कांस्य पदक जिंकले आणि नीरज चोप्रा यांनी रौप्य. आणि भारताने यंदा पुरुषांच्या भालाफेक मध्ये दुहेरी पदक जिंकत ऐतिहासिक कामगिरी केलेली आहे एकाच वेळेस. आणि नीरज चोप्रा भारताचा प्रमुख भालाफेकपटू म्हणून ओळखला जातो आणि यशवीर सिंगनेही वैयक्तिक सर्वोत्तम फेक करत कांस्य पदक मिळवले आणि एकाच वेळेस दोन्ही भारतीय खेळाडूंना भालाफेक मध्ये पदकं मिळालीत. ही भारतासाठी एक मोठी गोष्ट त्यामुळे ठरते. पुढील प्रश्न पहा. प्रश्न तिसरा, जनगणना 2027 साठी स्वगणना सुविधा सुरू करणारे पहिले राज्य कोणते आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, आसाम हे राज्य. महत्वाचे पॉइंट्स पहा. आसाममध्ये 2027च्या जनगणनेसाठी स्वगणना सुविधा सुरू झालेली आहे आणि ही जी सुविधा आहे ती 2 ऑगस्ट 2026 पासून 16 ऑगस्ट 2026 पर्यंत खुली आहे. म्हणजेच 15 दिवस नागरिकांना हे उपलब्ध असणार आहे. नागरिक se.census.gov.in या पोर्टलवरती जाऊन घरातील व वैयक्तिक माहिती ऑनलाईन भरू शकतात यामध्ये. आणि या उपक्रमामुळे लोकांना घर बसल्या कोणत्याही गणना कर्त्यांची वाट न पाहता आपली माहिती थेट ऑनलाईन भरता येणार आहे, अशी ही सुविधा आहे. आणि स्वगणना नंतर नागरिकांना एक रेफरन्स नंबर म्हणजे URN मिळतो, जो पुढील पडताळणीसाठी वापरला जातो. आणि घरगुती यादीकरण सुरू होण्याआधी प्रत्येक कुटुंबाला आपली माहिती स्वतः भरण्याची संधी यामध्ये मिळत असते. पुढील प्रश्न पहा. प्रश्न चौथा, मध्य प्रदेशचे मिनी हॉलंड म्हणून कोणते गाव ओळखले जाते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, रूपखेडा हे गाव. महत्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. रूपखेडा हे धार जिल्ह्यातलं एक गाव आहे आणि मध्य प्रदेशमध्ये ते स्थित आहे. या गावाला मध्य प्रदेशचं मिनी हॉलंड म्हणून डोक्यावरती घेतलेलं आहे लोकांनी. इथे फुल शेती खूप प्रसिद्ध आहे.
आणि गावामध्ये सुमारे 44 पॉली हाऊस आहेत, 13 शेड नेट हाऊस आहेत आणि इथे गुलाब, जरबेरा, लिली यांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. भाजीपाला सुद्धा उत्तम प्रतीचा इथे पिकवला जातोय आणि संरक्षित शेती असल्याने उत्पादन वाढलं इथलं आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलंय, कारण त्यांनी आधुनिक शेती पद्धती वापरायला इथे सुरुवात केलेली आहे. MIDH म्हणजे मिशन फॉर इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट ऑफ हॉर्टिकल्चर असा त्याचा फुल फॉर्म होतो. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना यामध्ये आर्थिक मदत देखील दिली जात आहे. पुढील प्रश्न पहा, प्रश्न 5वा. 30 जून 2026 पर्यंत देशभरामध्ये वन स्टॉप सेंटर योजनेअंतर्गत किती केंद्रे कार्यरत आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 988 इतकी. महत्वाचे पॉइंट्स पहा. वन स्टॉप सेंटर योजना 1 एप्रिल 2015 पासून सुरू झालेली आहे. सध्या ही योजना मिशन शक्तीच्या अंतर्गत चालू आहे. देशभरामध्ये 988 वन स्टॉप सेंटर्स कार्यरत आहेत आणि 30 जून 2026 पर्यंत 15.20 लाखांपेक्षा जास्त महिलांना मदतीचा हात यामुळे मिळालेला आहे. ही माहिती केंद्रीय महिला व बालविकास राज्यमंत्री सावित्री ठाकूर यांनी राज्यसभेमध्ये दिली आणि त्यांनी भाजप खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रश्नावरती उत्तर दिले. आणि महाराष्ट्रामध्ये एकूण 68 वन स्टॉप सेंटर सुरू आहेत. ठाणे जिल्ह्यामध्ये 6 वन स्टॉप सेंटर्स आहेत आणि मुंबई महानगरमध्ये 5 आणि पुण्यामध्ये 4 सेंटर्स आहेत अशी. आणि वन स्टॉप सेंटर्स मध्ये मेडिकल मदत दिली जात असते, हे लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पहा, प्रश्न 6वा. ओपेक प्लस देशांनी सप्टेंबर 2026 पर्यंत म्हणजे पासून दररोज किती बॅरल ने तेल उत्पादन वाढविण्याचा निर्णय घेतलेला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 1.88 लाख बॅरल इतकं. महत्वाचे पॉइंट्स पहा. ओपेक प्लस ने सप्टेंबर 2026 पासून दररोज 1.88 लाख बॅरल तेल उत्पादन वाढवण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे आणि हा निर्णय त्यांनी आभासी बैठक झाली त्यावेळेस घेतलेला आहे. त्याचा मुख्य उद्देश म्हणजे जागतिक तेल बाजारामध्ये स्थिरता ठेवायची आहे आणि पूर्वी कमी झालेले उत्पादन भरून काढण्याचा हा निर्णय खूप उपयोगी त्यामुळे ठरणार आहे. डिक्लेरेशन ऑफ कोऑपरेशन DOC या करारात सहभागी देशांनी पुन्हा बांधिलकी दाखवलेली आहे आणि जॉईंट मिनिस्टेरियल मॉनिटरिंग कमिटी म्हणजे JMMC हे पालन कसे होते यावरती नजर ठेवणार आहे आणि सौदी अरेबिया या निर्णयामध्ये अग्रेसर देश आहे. पुढील प्रश्न पहा, प्रश्न 7वा. भारतातील पहिले टेलिकॉम मॅन्युफॅक्चरिंग झोन कोठे उभारले जाणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, ग्वाल्हेर येथे. महत्वाचे पॉइंट्स पहा. भारतातील पहिलं टेलिकॉम मॅन्युफॅक्चरिंग झोन ग्वाल्हेर मध्य प्रदेशमध्ये उभारणार आहेत आणि या TMZ साठी दूरसंचार विभाग आणि मध्य प्रदेश सरकार यांच्यामध्ये सामंजस्य करार झालेला आहे, लक्षात ठेवा हे. आणि नवी दिल्लीमध्ये या MOU वरती स्वाक्षऱ्या झाल्यात आणि हा प्रकल्प फेज 1 मध्ये सुरू होतोय. आणि TMZ चं मुख्य उद्दिष्ट म्हणजे जागतिक दर्जाची दूरसंचार उत्पादनांची परिसंस्था तयार करणं असा आहे. पुढील प्रश्न पहा, प्रश्न 8वा. PM अजय च्या आदर्श ग्राम घटकांतर्गत देशातून किती गावांची निवड करण्यात आलेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 47,328 गावांची निवड करण्यात आलेली आहे. महत्वाचे पॉइंट्स पहा. प्रधानमंत्री अनुसूचित जाती अभ्युदय योजना हे त्याचं संपूर्ण नाव आहे आणि या योजनेमध्ये देशभरातील 47,328 गावांची निवडण्यात आलेली आहेत आणि तेलंगणातील 435 गावे यामध्ये आहेत. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे अनुसूचित जाती समाजाचा सामाजिक आणि आर्थिक विकास करणं असा आहे आणि योजनेमध्ये 10 वेगवेगळ्या क्षेत्रांमधील 50 सामाजिक आर्थिक
निर्देशांकावरती काम केलं जातं आणि प्रत्येक गावामध्ये गरज विचार सर्वे घेतला जातो आणि केंद्र आणि राज्यांच्या योजनांचा समन्वय करून विकासातील अंतर मिटवलं जातं यामध्ये. आणि संपूर्ण भारतामध्ये 3,28,131 विकास कामे ओळखली आहेत. पुढील प्रश्न पहा, प्रश्न 9. महाराष्ट्र राज्य रुग्णवाहिका धोरण 2026 ची घोषणा कोणी केलेली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, प्रताप सरनाईक यांनी. महत्वाचे पॉइंट्स पहा. महाराष्ट्र राज्य रुग्णवाहिका धोरण 2026 ची घोषणा ऑगस्ट 2026 मध्ये झाली आहे आणि ही जी घोषणा आहे ती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली. मोटार विभाग हे धोरण अंमलात आणणार आहेत आणि खासगी रुग्णवाहिका मालक मनमानी भाडे आकारू शकत नाहीत, त्यावरती नियंत्रण येईल यामुळे. ठीक आहे. आणि रुग्णवाहिका सेवा डिजिटल आणि पारदर्शक होणार आहे. सिटीजन ऍप, ड्रायव्हर ऍप, ॲम्ब्युलन्स टॅबलेट आणि RTO और हेल्थ डॅशबोर्ड या 4 प्रणाली एकत्र जोडल्या जाणार आहेत यामध्ये. ठीक आहे. पुढील प्रश्न पहा, प्रश्न 10. GI अँड बियॉन्ड 2.0 शिखर परिषद 2026 कोठे आयोजित केली जाणार आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नवी दिल्ली येथे. महत्वाचे पॉइंट्स पहा. GI अँड बियॉन्ड 2.0 समिट 5 ऑगस्ट 2026 रोजी होणार आहे. शिखर परिषद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र नवी दिल्ली येथे होईल आणि हा कार्यक्रम केंद्र सरकारच्या वस्त्र मंत्रालयातील विकास आयुक्त कार्यालय आयोजित करतोय आणि HEPC सह आयोजन म्हणून सहभागी आहे. कार्यक्रमाच्या मुख्य अतिथी पवित्रा मार्गारेटा असतील आणि नीलम शमीराव या कार्यक्रमाच्या विशेष अतिथी आहेत आणि समिटची ही दुसरी आवृत्ती आहे आणि इथे 100 पेक्षा जास्त GI नोंदणीकृत उत्पादने दाखवली जातील आणि या उत्पादनांमध्ये हातमाग आणि हस्तकला वस्तू येतात. पुढील प्रश्न पहा, प्रश्न 11. हिंदू हक्क संघटनेने जनजागृती मोहीम कोणत्या प्रांतात जाहीर केलेली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, खैबर पख्तूनख्वा असं नाव आहे प्रांताचं. नाव लक्षात ठेवा. महत्वाचे पॉइंट्स पहा. पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा प्रांतामध्ये हिंदू हक्क संघटनेने जनजागृती मोहीम सुरू केलेली आहे आणि अल्पसंख्याकांच्या घटनात्मक संरक्षणाची प्रभावी अंमलबजावणी या मोहिमेचा मुख्य हेतू आहे. आणि संघटनेने प्रांतीय सरकारला संरक्षण यंत्रणा मजबूत करण्याचं आव्हान दिलंय आणि अल्पसंख्याकांना कायदेशीर सुरक्षा आणि समान संधी मिळाव्यात असा आवाज उठवलाय. नवीन प्रांतीय कॅबिनेट स्थापनेची घोषणा झाली आहे यामध्ये, ज्यात युवक आणि महिलांच्या नेतृत्वाला अधिक प्रोत्साहन दिलं जाणार आहे. कुठे आहे आणि एक्झॅक्टली कोणती मोहीम आहे, कुठल्या प्रांतात, हे लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पहा, प्रश्न 12. इनक्रेडिबल इंडिया इनिशिएटिव्ह च्या प्रचारासाठी पर्यटन मंत्रालयाने कोणत्या कंपनी सोबत सामंजस्य करार केला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, इंडिगो सोबत हा करार झालेला आहे. महत्वाचे पॉइंट्स पहा प्रश्नाचे. पर्यटन मंत्रालय आणि इंडिगो यांनी एकत्र येत सामंजस्य करार केलेला आहे. या भागीदारीचं नाव इनक्रेडिबल इंडिया बाय इंडिगो असं ठेवण्यात आलंय आणि केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या उपस्थितीमध्ये हा करार पार पडलाय. आणि इंडिगोचं मोठं नेटवर्क भारतातील पर्यटनाची ओळख जागतिक स्तरावरती पोहोचवेल आणि भारतातील सांस्कृतिक, आध्यात्मिक, निसर्ग आणि वेलनेस पर्यटनाचा आंतरराष्ट्रीय प्रचार केला जाणार आहे यामध्ये. आणि या उपक्रमामुळे ब्रँड इंडिया आणखीन मजबूत होईल असं म्हटलं जात आहे. तर आजचे आपले 3 ऑगस्ट 2026 चे डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. लेक्चर शेवटपर्यंत पहा ही एकच विनंती आहे आणि आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेच असेल त्याबद्दल थँक्यू सो मच.